नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाउजच्या डिझाईनला लागणारे जे आपल्याला डिझाईन्स असतात कापडी फॅब्रिकचे, ते कसे तयार करायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। मी हा एक कपडा घेतलेला आहे, तर त्याच्या आपल्याला 3 इंचाचे 3 बाय 3 चे असे चौकोन करून घ्यायचे आहेत। 3 बाय 3 चे असे चौकोन करून घ्यायचे। इथे सरळ कट करून घेते अगोदर। इकडे 3 तर या साइडला पण 3, म्हणजे उंची 3 तर रुंदी सुद्धा 3। अशा पद्धतीने हा चौकोन कट करून घ्यायचा आहे। आणि असे तुम्ही बरेच कापड तुकडे काढायचे 3 बाय 3 चे। त्यानंतर तुम्हाला मी हे जी कापणी असते आपली समोसा आकार, तो असा सुरुवातीला 2 कोपरे एकावर एक ठेवून अशी घडी घालून घ्यायचे आणि नंतर परत हे 2 कोपरे एकावर एक घडी करून आपल्याला ही बरोबर अशी टीप मारून घ्यायची। आणि त्यानंतर जे शिलाई मार्जिंग असतं ते जास्त ते कट करून टाकायचं। अशा पद्धतीने आपल्याला ही कापणी तयार होते बघा अशी। अजून एक दाखवते करून। त्यानंतर आपल्याला हे असं एकावर एक ठेवून ही डिझाइन करू शकतो आपण। अशी डिझाइन करू शकतो। नंतर दुसरे एक सांगते, 2.5 बाय 2.5 चा चौकोन काढून घ्यायचा आहे असा। 2.5 बाय 2.5, इकडून 2.5 आणि इकडून 2.5 असा। अजून एक काढून घेऊया आपण। आता याचा मी तुम्हाला दुसरा आकार दाखवणार आहे। तर आपली सुई असते, ती सुई घ्यायची अशी आणि त्याला असा हा रोल करायचा। असा रोल फिरवत नंतर हे जे कापड उरलेलं असतं त्याला अशा बारीक बारीक अशा चुन्या करून हे 2 टोकाशी एकत्र आणून असे या पद्धतीने असा कोपऱ्याला सुई ठेवून असा रोल करायचा सुईच्या भोवती असा। नंतर सुई खेचून काढायची आणि नंतर हे 2 कोपरे असे जुळवून घ्यायचे। अशी ही एक डिझाइन तयार होते। या पद्धतीने ही एक डिझाइन होते अशी। नंतर अजून एक दाखवते। हा फोल्ड असा करायचा आहे, नंतर हा एक असा करायचा आहे, नंतर हा इथून इथे आणि हा इथून इथे। हे बघा, परत सांगते, हे 2 कोपरे मिळवले, नंतर हे 2 कोपरे मिळवले, नंतर हा फोल्ड
इथून इकडे काढायचा आहे आणि हा इथून इकडे काढायचा आहे. अशा पद्धतीने ही एक डिझाईन अशी करू शकता. आता मी तुम्हाला नाडी कशी तयार करायची ती दाखवते. असं क्रॉस कापड काढायचंय, सरळ कट करून घ्यायचं, म्हणजे क्रॉस पट्टी काढायची आणि त्याचा असा डबल फोल्ड करायचा. आणि हा जो आपला एक दाब असतो त्या दाबाचंच अंतर ठेवायचंय टिपसाठी. हे बघा, बरोबर मी जेवढे दाबाची रुंदी आहे तेवढ्याच रुंदीचं टीप मारणार आहे मी. हे बघा, आता हे आपल्याला सुईने फोल्ड करायचंय. अशी सुईला गाठ मारून घ्यायची. नंतर इथून आपल्याला सुई ही खोचून या गाठीतून वळून घ्यायची परत अशी, म्हणजे भक्कम होती, तुटत नाही दोरा. आणि नंतर ही जी सुईचा दोरा ओवलाय म्हणजे नाक म्हणतो आपण, ते आतमध्ये ढकलायचंय आणि पूर्ण त्या साईडला सुई काढून घ्यायची अगोदर. ही जरा जाड सुई घेतली, गोदडी शिवतो ती, तरी पटकन होऊन जाईल. बारीक सुई असेल तर कापडातून बाहेर येऊ शकते. अशा पद्धतीने सगळी सुई बाहेर घ्यायची आणि नंतर जो स्क्रू असतो त्याला असा पीळ टाकायचा, म्हणजे सुई घट्ट बसते तिथं. आणि सुरुवातीला तोंड आहे हे पूर्ण व्यवस्थित आतमध्ये टाकायचं आहे. जरा सुरुवातीला वेळ लागतो, पण नंतर एकदम छान फिनिशिंग मध्ये नाडी तयार होते. आपले हे जे मार्जिन आहे ते पूर्ण असं आतमध्ये ढकलायचं. अशी आपली ही नाडी तयार होते. या पद्धतीने आता अजून एक नाडी करून दाखवते. त्याच पद्धतीने करून घ्यायचंय. एका पायाच्या अंतरावर टीप, आणि एक्स्ट्रा जर जास्त मार्जिन वाटत असेल तर ते तुम्ही असं कट पण करू शकता. नंतर आपल्याला तीच पद्धत घ्यायची, सुलटी करून नाडी त्याच पद्धतीने. आणि मग याच्या आपल्याला एक 2-2-3 बोटाच्या अंतर घेऊन कट मारायचे, ते तुकडे तयार करून घ्यायचे असे एकसारखे. नंतर हा आपल्याला असा
अशी पण एक डिझाईन तुमची तयार होते। या पद्धतीने नंतर सरळ एक पट्टी काढायची अशी, आणि ती हा एक फोल्ड, हा एक फोल्ड असं करून परत पूर्ण फोल्ड, म्हणजे जशी आपण परकरला नाडी शिवतो तशी टीप मारायची, पट्टी तयार करायची। याचे पण असे 2-2 इंचाचे किंवा 1.5 इंचाचे असे तुकडे करून घ्यायचे आणि असे तुकडे आपले जोडले जाणार आहेत। नंतर यातून आपल्याला ही अशी जी नाडी तयार करून घेतो आपण ती यातून ओवून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने ही असं होऊन ही पण एक डिझाईन होते। आता मी तुम्हाला लटकन दाखवते, लटकनचे प्रकार। तर अशी आपल्याला तयार नाडी सुद्धा भेटते दुकानामध्ये, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, नाहीतर मग आपली घरी सुद्धा अशी नाडी तयार करू शकता। तर हे लटकनसाठी बघा 3.5 बाय 3.5 असं कापड घेतले आणि असा फोल्ड करायचा आणि नंतर हे या कोपऱ्यात असं ठेवून या पद्धतीने टीप मारायची। इथे हा आतमध्ये असा फोल्ड घ्यायचा, नंतर हे असं पलटी मारायचंय, दोरी ओढली की हे आतमध्ये जातं। अशा पद्धतीने हे खूप छान आणि सुंदर असं लटकन तयार झाले बघा। तर अजून एखादा प्रकार दाखवते लटकनचा। खूप प्रकार आहेत लटकनचे, पण बघा त्यातले 2-3 दाखवते मी। असा हा कोपऱ्यात ठेवायचे आणि हा कोपरा या कोपऱ्यावर असा लावून घ्यायचा आहे, इकडून हा कोपरा, आणि नंतर आपल्याला ही टीप मारून घ्यायची। आणि त्यानंतर असा पूर्ण अजून एक मधोमध ही नाडी ठेवून अजून एक असा फोल्ड करून घ्यायचा आणि टीप मारायची। हे एक्स्ट्राचं मार्जिन कट करायचं असतं आणि त्यानंतर हे बाहेर काढायचं। अशा पद्धतीने पाकळी सारखं, गुलाबाची पाकळी जशी असते तसा हा लटकन तयार होतो।
दुसरा एक प्रकार आहे. असं आपल्याला हे डबल घेतलेला आहे मी तुकडा, हा एकसारख्या मापाचा, आणि तो जोडून घ्यायचा आहे. कोपरे असे कट करून घ्यायचे टिप पर्यंत. नंतर याचा एक भाग कोणता तरी मधोमध कट करायचा, कट मारायचा. आणि हे सगळं सुलट करून घ्यायचं आहे. नंतर या कापलेल्या याच्यातून हे असं करून फिनिशिंग मध्ये बाहेर काढून घ्यायचंय सगळे. हे कोपरे असे व्यवस्थित काढून घ्यायचे. या पद्धतीने. नंतर असा होल पाडून यातून हे असं बाहेर काढून घ्यायचं आणि मग अशी मध्यावरून अशी टिप मारून घ्यायची. परत दुसरी टिप अशी मध्यावरून टाकायची. नंतर तिसरी टिप अशी टाकायची. आणि अजून एक ह्या कोपऱ्यातून टाकायची. नंतर हे सगळं असं मॅचिंग दोरा वापरा तुम्ही. मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी. हा पण एक लटकनचा प्रकार होतो. खूप छान दिसतात हे लटकन सगळे. थांब. अशा पद्धतीने हे पण लटकन खूप छान दिसतं. किंवा असे तुम्ही लटकन याच्या पुढे सुद्धा असे 2 3 4 5 असे केले तरी खूप छान दिसतं. अशाच पद्धतीने तुम्ही लटकन पण करू शकता. तर बघा भरपूर प्रकार मी एवढे दाखवले. सामोसे, त्रिकोण, गोल, राऊंड मधले, हे नॉटचे म्हणजे नाडीचे, हे चपटी नाडी असते ते, गोट कसा नाडी कशी करायची तयार, बारीक अगदी पातळ,
ती पण दाखवली, लटकनचे प्रकार दाखवले 3-4। तर या पद्धतीने तुम्ही डिझाईनला तुम्ही हे आपली पूर्वतयारी करून घेऊ शकता आणि खूप छान डिझाईन करू शकता ब्लाउजला। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला। भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।